बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। हिंगणा येथील नवनाथ महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, आरोपी अटकेत नसल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। शेगाव तालुक्यातील ग्राम हिंगणा येथील एका शेतात असलेल्या नवनाथ महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्याची घटना दिनांक 27 जानेवारी रोजी उघडकीस आली होती। या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असतानाही पोलिसांकडून अद्याप आरोपीस अटक करण्यात न आल्यामुळे आज हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। याच पार्श्वभूमीवर शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बजरंग दल, शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी आरोपींना तात्काळ अटक करा अशा जोरदार घोषणा देत पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला। आंदोलनादरम्यान शिवसेना तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की 15 दिवसात आरोपी अटक न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप सांगळे, शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे, शुभम डगे, बजरंग दलाचे सोमेश कांबळे, अतुल ठोंबरे, शुभम भुसारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 1 करिता मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड। जय श्रीराम। जय श्रीराम। झालेली घटना अतिशय निंदनीय आहे। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज व शिवसेना शेगाव या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि या घटनेचा पोलिसांनी ताबडतोब त्या आरोपीचा शोध लावावा आणि येत्या 15 दिवसात त्या आरोपींना तात्काळ अटक करावी। 15 दिवसाच्या आतमध्ये आरोपीला अटक न झाल्यास विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना शहर व भाजप येत्या 15 दिवसात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करणार। आज आम्ही इथं जरी 100-200 संख्येनं असू, पण येत्या 15 दिवसात 200ची संख्या 2000वर आणि 2000ची संख्या 2 लाखावर जायला काहीच वेळ लागणार नाहीये। ही विनंती वजा चेतावणी आमची आज इथं पोलीस प्रशासनाला आहे। यानंतर हिंदू समाज कुठल्याच प्रकारची देवी देवतांचा अपमान झाल्यानंतर विनंती करणार नाही। आम्ही ही प्रशासनाला चेतावणी देणार आहे। ही चेतावणी पोलीस प्रशासनाने आज लक्षात घ्यावी आणि येत्या 15 दिवसाच्या आतमध्ये आरोपींना